हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात सगळे? मी भाग्यश्री. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि इथे सगळे आम्ही रेडी झालो होतो. आम्हाला जायचं होतं बाहेर. तर ना इथे बघा आम्ही नाश्ता करत होतो. मम्मीनी सगळ्यांसाठी पटापट नाश्ता बनवला होता. तर नाश्त्याला मम्मीने बनवलं होतं ब्रेडचे पकोडे आणि मग ते आम्ही सगळ्यांनी केलं. मिस्टरांचा सगळ्यांचा नाश्ता झाला होता. मीच बाकी होती. मग मी पण खाल्लं आणि माझ्या भाऊचा मुलगा पण आमच्यासोबत येणार होता. आम्ही त्याला उठवलं आणि चल म्हटलं. की तो पण आमच्यासोबत येईल आणि त्याला पण आम्ही घेऊन गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि आम्ही फक्त माझी फॅमिली ताईची मुलगी आणि भाऊ आम्ही एवढेच जण जाणार होते, का की ताईची तब्येत बरी नव्हती. म्हणून ताई, मम्मी-पप्पा आले नव्हते. मग आम्ही निघालो इथून घरून आणि खूप छान वाटत होतं. निघायचं आम्हाला सकाळी 5 वाजता होतं, पण आम्ही निघालो 10 वाजता. खूपच जास्त उशीर झाला होता, का की इतके सगळे होते ना, तर सगळ्यांना आवरून म्हणजे अंघोळा वगैरे करून आवरून खूप जास्त उशीर झाला होता. मग इथे आम्ही चाललो होतो आणि तिथून घराजवळून ना आम्ही रिक्षा केली आणि आम्ही डायरेक्ट बस स्टँडला गेलो. आणि बस स्टँडला पोहोचल्यावर ना तिथे बसेस होत्या लागलेल्या खूप. पण मग आम्ही विचार केला की माझी फॅमिली भाऊ आणि ताईची मुलगीच आहे फक्त. आणि बसनी गर्दी पण होती म्हणून मग म्हटलं की नको आपण टॅक्सी करूया. मग प्रायव्हेट टॅक्सी केली आम्ही विचार करून आणि त्याच्यानेच आम्ही निघालो आणि इतकं छान वाटत होतं ना, खूप मस्त वाटत होतं. आणि थोडं आम्ही एन्जॉय पण केला आणि खूप जास्त गप्पा पण मारल्या आणि खूप छान वाटत होतं. तर इथे बघा आम्ही रस्त्याला निघालो आहे आणि इतकं ना नाशिकचं वातावरण आणि इतकं बाहेर सगळं असं इतकं छान असं ग्रीनरी आहे ना, म्हणजे झाडं वगैरे आहे, तर इतकं छान वाटतं ना बघायला आणि खूप मस्त वाटत होतं. आणि असं डोंगर वगैरे बघून पण खूप छान. माझ्या मुलीला तर खूप छान वाटत होतं, छोटी आहे ना तिला. म्हणजे मोठ्या तर येतातच मम्मीकडे नेहमी आणि ही छोटी ना आली होती ना, तर ती काही जास्त मम्मीकडे राहत नाही. त्या दोघं राहतात मोठ्या. मग ती आली होती आणि हे सगळं बघून तिला इतकं म्हणजे आनंद होत होता. ती मला सारखी काही ना काही विचारत होती आणि खूप छान वाटतं ना आपल्या मुलं आपल्याला असं सगळं काही विचारतात. त्याच्यानंतर आम्ही इथे बघा किती मोठा असा त्रिशूल आहे, त्या त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलो होतो. तिथलंच आहे ते आणि किती छान वाटतं ना. कुठेतरी हॉटेल होता वाटतं, तिथे ते तसं बनवलं होतं आणि इथे आम्ही पोहोचलो त्र्यंबकेश्वरला. का की आम्ही आलो होतो त्र्यंबकेश्वरला अ, महादेवांचे दर्शनाला आणि आमचं, माझ्या मुलींचं, माझ्या मिस्टरांचं आणि माझं फर्स्ट ज्योतिर्लिंग दर्शन आहे आणि खूप छान वाटलं आणि इतकं गरम होत होतं बघू शकताय तुम्ही. माझ्या फेसून की किती गरम होते. त्याच्यानंतर ना आम्ही इथे ना ऊसाचा रस प्यायला थांबलो होतो. का की खूप जास्त गरम होत होतं. म्हटलं थोडं काहीतरी पिऊया, का की आम्ही तिथे ना 12 वाजता पोहोचलो होतो. म्हणून मग म्हटलं थोडं काय, आम्ही नाश्ता वगैरे तर घरूनच केला होता. मग आम्ही इथे फक्त ऊसाचा रस पिला आणि आम्ही मग निघालो आणि मस्त इतकं छान वाटत होतं ना, तिथं बाहेर पण इतकं छान म्हणजे असं स्टॉल वगैरे लागले होते आणि 12च वाजले होते. खूप जास्त असं काही ऊन नाही झाले. ते महाराजांचे पण आम्ही दर्शन घेतले आणि तिथे ना काहीतरी काम पण चालू होतं वाटतं आणि खूप छान वाटत होतं. मग इथे आम्ही निघालो. आम्ही अगोदर ना पूजाचं सामान वगैरे घेतलं. तिथे बघा मंदिर असं दाखवत होते. असं मोठे-मोठे स्क्रीन लावले होते आणि तिथे ना सगळं असं दाखवत होते. खूप छान वाटत होतं. तर बघा इथे श्री त्र्यंबकेश्वर मंदिर आणि इतकं छान वाटत होतं आणि इथे ना पुढून एंट्री नव्हती, काहीतरी होतं म्हणून मग मागच्या साईडने एंट्री घ्यायची होती. तर इथे बघा मग असं टीका वगैरे लावून घेतला. असं मी सगळ्यांना बघायची ना, तर मला पण होतं की मी जाईल ना, तर मी हे सगळं लाईन. मग आम्ही सगळ्यांनी ते टीका लावला आणि खूप छान वाटत होतं ते सगळं ना. एकदम असं असतं ना, सगळ्यांचं काही ना काही ड्रीम असतं. तसंच मग आमचं पण ड्रीम होतं की आम्ही पण जाऊ फॅमिलीसोबत. मी माझ्या मिस्टरांसोबत तर फर्स्ट टाईम म्हटलं दर्शन घेईल तर मिस्टरांसोबतच घेईल आणि माझ्या मुलींसोबत आम्ही सगळी फॅमिलीच जाऊ असं. मग आम्ही निघालो आणि खूप छान वाटत होतं. मग आम्ही पूजेचं सामान वगैरे घेतलं आणि आम्ही चपला तिथे काढल्या होत्या आणि आम्हाला जायचं मागून होतं. तर खूप जास्त इतके पाय भाजत होते म्हणून आम्ही सगळे असे पळत होते. खूप जास्त असं भाजत होते ना पाय, का की ऊन खूप होतं आणि मग जे पाय भाजत होते. मग ह्या साईडने एंट्री घ्यायची तर इथे सगळ्यात अगोदर ना हनुमंतांचं मंदिर होतं. तिथे पण छान पाया पडले. इकडं पण मस्त गणपती बाप्पा होते वाटतं, त्यांचे पण छान असे पाया पडून घेतल्या आणि मस्त असं लाईनीला लागलो. तर ना त्या दिवशी ना गुरुवार होता वाटतं काहीतरी.
तर काही एवढी गर्दी नव्हती आणि इतके छान आमचे दर्शन झाले, इतकं छान असं प्रसन्न वाटत होतं. तर बघा इथून असे लाईन लावायची होती, लाईनमध्ये जायचं होतं. तर नॉर्मल गर्दी होती, म्हणजे खूप जास्त नव्हती. आणि त्यांनी ना इतकी छान अशी सोय केली आहे ना मधी, म्हणजे जास्त असं खूप कधी-कधी खूप जास्त गर्दी असते. त्यांना गर्दीमध्ये कोणी-कोणी जसं जे वयस्कर लोकं असतात त्यांना उभं नाही राहिले जात ना, थोडं बसूशी वाटतं. तर त्यांनी ना साईडला असं बसण्याची पण सोय केली आहे लाईनमध्ये. इतकं छान वाटत होतं ना आणि कूलर वगैरे लावले होते. तिथे एसी पण होते वाटतं, मला असं वाटतं. का की सगळीकडे असं कूलर, फॅन, एसीचं असं थंडगार हवा होती. इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे असं तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही लाईनमध्ये उभे का खूप जास्त गरम होतंय, गर्दी आहे तरी पण असं तुम्हाला वाटणारच नाही. तर इथे बघा सगळीकडे स्क्रीन लावली होती आणि सगळ्या स्क्रीनमध्ये छान असे भोलेनाथांचे आम्ही दर्शन घेत होतो, नामस्मरण करत होतो आणि इतकं छान असं एन्जॉय करत होतो ना. इथे बघा मग आम्ही बसलो होतो. सगळे बसले होते, सगळेच लोकं बसले होते. आमच्या मागे पण इतकी गर्दी होती आणि पुढे पण जेवढी गर्दी होती, आम्ही सगळे असे म्हणजे जिथे-तिथे स्टॉप लागत होता ना, मग तिथे आम्ही असं बसून-बसून आलो. त्याच्यानंतर मग इकडे आम्ही पोहोचलो. मंदिराजवळ पोहोचलो डायरेक्ट आणि इतकं छान असं वाटत होतं आणि तिथे बघा लिहिलेलं आहे तुमचं हार्दिक स्वागत आहे असं. खूप छान वाटलं आम्हाला दर्शन घेऊन आणि तिथला परिसर पण इतका छान होता आणि बाहेर पण त्यांनी मस्त अशी सोय केली होती. कोणाचे पाय वगैरे भाजतील ना, तर त्यांनी ना असे मोठे-मोठे मॅट टाकले होते आणि तिथे मॅट्सवर ना पाणी होतं वाटतं, ते ओले करून टाकले होते मॅट्स. ते बघा तुम्ही बघू शकताय. त्याच्यावर म्हणजे असं तुम्ही चालू शकताय. जर का कोणी चप्पल वगैरे तर आणि मंदिरात कोणच घालून येणार नाही ना, म्हणून मग तिथून तुम्ही असं त्या मॅट्सवरून जाऊ शकता असं. इतकं छान वाटलं ना. फर्स्ट टाईम मी असं म्हणजे मी तर आज फर्स्ट टाईमच आली होती त्र्यंबकेश्वरला. तर मी खूप छान वाटलं. मला तिथलची सोय पण खूप छान केली आहे आणि ना खूप छान वाटलं. तर इथे बघा आणि इथे ना मस्त असे मोठेच नंदी होते. त्यांचे पण मस्त आम्ही असे दर्शन घेतले. तर तुम्ही बघू शकताय सगळे लोकं पाया पडताय. मस्त मोठे असे नंदी होते. अगोदर सगळ्यात म्हणतात ना, अगोदर महादेवांचे दर्शन घ्यायच्या अगोदर नंदीचे दर्शन घ्यावं लागतात. तर हे बघा इतके मोठे छान असे नंदी होते. त्यांचे दर्शन घेतले आणि पूर्ण बाहेरचा परिसर आहे. आणि मग सगळे आम्ही हे बघा तुम्ही बघू शकताय आणि सगळ्या आम्हींनी पाया वगैरे पडल्या. खूप छान वाटत होतं. इतकं मस्त वाटत होतं आणि आम्ही एकदम रिलॅक्समध्ये होतो. का की आम्ही नाश्ता वगैरे घरूनच केला होता म्हणून काही टेन्शन नव्हतं आणि इथे आल्यावर आम्ही उसाचा रस पण पिऊन घेतला होता. तर खूप छान वाटत होतं आणि असं काही टेन्शन नाही झालं. मुलं पण अशी चिडचिड नाही करत होते. खूप छान असं एन्जॉय केला सगळ्यांनी. खूप छान दर्शन झाले आणि इथे आता मंदिराच्या तिथे आम्ही येऊन पोहोचलो. आणि ना म्हणजे जवळ गेल्यावर ना मोबाईल नव्हता, म्हणजे व्हिडिओ वगैरे काढायचा नव्हता, तर लांबूनच मग आम्ही थोडं शूट केलं. हे आतलं आहे आणि त्यांनी ना छान अशी कूलर वगैरे लावलं होतं. खूप छान सोय केली होती. खूप छान वाटलं ते सगळं बघून. म्हणजे कोणालाच काही त्रास नको व्हायला, म्हणजे गरमीमुळे, म्हणून मग अशी सोय केली होती छान. आणि इथे कोणाला पूजा वगैरे करायची असली ते आत बसून असं आत केलेलं आहे. तिथे बसून अशी पूजा वगैरे करतात छान. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दर्शन वगैरे घेतले, बाहेर आलो आणि तिथे आम्ही फोटोशूट वगैरे पण खूप जास्त फोटो वगैरे काढले होते. त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि इथे आम्ही चाललो होतो. कुंड आहे तिथे ते बघायला. आम्ही भाऊला म्हटलं, की आम्हाला तिथे कुंड आहे, तिथे पण घेऊन चल. त्याला माहिती आहे, तो 2-3दा आला होता. मग इथे मोठे गणपती बाप्पा होते, त्यांचे पण छान असे दर्शन घेतले. आणि इथे ना कुठलातरी बाजार होता, गुरुवारचा बाजार का काहीतरी, तो पण भरला होता. त्याच्यानंतर ना सगळीकडे ना अशी मोठी-मोठी स्क्रीन लावली होती आणि त्याच्यामध्ये ना तुम्हाला छान असे भोलेनाथांचे दर्शन होतात. इतकं छान वाटत होतं. आणि तिथला परिसर पण मला खूप जास्त आवडला आणि खूप जास्त गर्दी नाही, असं दगदग नाही झाली आमची. छान वाटलं. त्याच्यानंतर ना इथे कुंड बघितला आणि त्या पाण्यामध्ये सगळे असे छोटे-छोटे मुलं ना अंघोळ वगैरे करत होते आणि खूप छान वाटलं. आणि तिथेच ना छोटीशी अशी भोलेनाथांची पिंड होती. मग तिथे आम्ही सगळ्यांनी अभिषेक केला. सगळ्यांनी मस्त असं पाण्याने अभिषेक केला आणि मस्त वाटलं आम्हाला. खूप छान असं इतकं भारी वाटत होतं ना. आम्ही सगळ्यांनी मग अभिषेक केला आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. मग एक हॉटेलमध्ये इथे बघा आम्ही अभिषेक करतो. एक हॉटेलमध्ये थांबलो. तिथे मस्त आम्ही सगळ्यांनी जेवण केलं आणि खूप छान वाटत होतं आणि माझी मुलगी नंतर चिडचिड करत होती आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. मग बाहेर आम्ही आईस्क्रीम पण खाल्ली
तर आणि परत मग आम्ही एक प्रायव्हेट टॅक्सीनीच मग घरी रिटर्न गेलो. तर असा होता व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.